असे गोळा करून ठेवलेत ड्रोन तिथं पॅकेट. आता हे टोटल 1500 पॅकेट हे करायचे. आणि हे वेस्टेज मटेरियल आहे ना, हे सुद्धा विकलं जातं. हे वेस्टेज मटेरियल सुद्धा विकलं जातं. अहो जास्त सरकला आहे, हो खूपच जास्त सरकला आहे ह्या साईडला. हे बघा कसे ड्रोन निघतात कटिंग होऊन. पेपरची सेटिंग करावं लागते व्यवस्थित. सेटिंग केली नाही की मग ते कधी कधी कट होत. हा ओके ओके ओके. नमस्कार, कसे आहात आणि स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात म्हणजे दिवसाची आता दुपार झालेली आहे. आणि आपलं जे ड्रोनचं मशीन आहे ना, ते चालू केलेलं आहे बघा. कालच रिपेअर केलं होतं मी, म्हणजे करून घेतलं मी रिपेअर ते काल. आपल्या मागच्या ज्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच असेल की आपलं जे ड्रोनचं मशीन आहे ना, ते रिपेअर करायचं आहे. कारण की त्याची 15 बॅगची ऑर्डर आलेली आहे. आणि मग ते मला हे मशीन छान आहे हो, फक्त काय होतंय की सेकंड हँड असल्यामुळे ना जरा त्याला प्रॉब्लेम येतो थोडासा. तर ठीक आहे ना, ॲडजस्टमेंट करायला पाहिजे ना. आपण महिला ॲडजस्टमेंट करण्यात नंबर 1 असतो. तर चला, साहेबांचं काय म्हणणं आहे बघूया. जरा लईच मान हलवत आहेत. हा, काय म्हणणं आहे साहेब तुमचं सांगा. महिला ॲडजस्टमेंट करण्यामध्ये 1 नंबर असतात. हा, आणि चंदन लावण्यातही 1 नंबर असतात. हा बघा, यांना चंदन लागलेलं आहे म्हणतात, मला चंदन लागलेला. आणि हा नवरोबाला, हा नवऱ्याला चंदन लावते म्हणतात. नवऱ्याला लावणार तर काय करणार सांगा. तरी बरं आहे, काम करत राहते, रिकामी बसत नाही, तरी यांना देखवत नाही. काही ना काही बोलतच राहते. ॲडजस्टमेंट करण्यात महिला 1 नंबर असतात. माझं बोलणं होऊ दे ना, जरा फिरवते ना कॅमेरा तुमच्याकडे घ्या. हा, तर हे ड्रोन जे आहेत ना, ह्याची मला 15 बॅगची ऑर्डर दिलेली आहे. जी माझी मैत्रीण आहे ना, जिच्याकडे मी म्हणजे पत्रवाळी वगैरे म्हणजे अल्टरनेट करत असतो आम्ही. माझ्याकडे जे मटेरियल नसलं मी तिच्याकडनं घेते, तिच्याकडे जे मटेरियल नसलं ती माझ्याकडनं घेते. तर आता त्यांना सुद्धा होलसेलची ऑर्डर भेटलेली आहे. तर ते म्हणाले ताई मला तुम्हीच द्या ड्रोन तयार करून, कारण की बाकीच्या ठिकाणाहून त्यांनी घेतले पण क्वालिटी चांगली नाही आहे. तर आपले ड्रोनची क्वालिटी बघा कशी आहे, ओके आहे ना. तुम्हाला काय बोलायचं आहे का? काय नाही. हा, तुमची मेमरी फुल झाली आहे. मी तेच म्हणत असते, यांच्या डोक्यात मेमरीच नाहीये, ते लक्षात देत नाही जास्त कामाकडं. आणि एकदम असं ते म्हणतात की तुझं जे काम आहे ना ते तू करायचं, माझं जे काम आहे ते मी करणार, कंपनीचं काम माझं आहे ते मी करणार, आणि हे जे काम आहे ना ते तू करायचं, असंच बोलले ना. आता हे कोण करतंय? मीच करतोय. आणि गाडी व्हिडिओ काढत टाइमपास करत बसली. हा बघा, मी टाइमपास करते म्हणतात. घरची कामं सगळी हेच करतात, मी टाइमपास करत असते, मी काहीच काम करत नसते. आता मी माझं डेली रुटीन शेअर करत नाही म्हणून, नाही तर मग काय, मला सारखं ते कॅमेरा घेऊन फिरवायला आवडत नाही. चाललंय साहेबांचं काम, ड्रोन गोळा करताय. आणि हा व्हिडिओ जरा लेट पोस्ट होणार आहे. बोला बोला काहीतरी. काय बोलायचंय? काय कामाला लावले मॅडमनी? मी काम करत नाही. आता काम नाही केलं तर मग म्हातारपणात काम करावं लागेल ना, त्यासाठी आताच काम करायचं. आणि जास्त काय अवघड काम नाहीये ना, बसल्या बसल्याच काम आहे. काय तुम्हाला शेतात नांगर ओढायचं नाहीये ना. हो, शेतात नांगर ओढायचं खुरपायला खुरपते ना मी, मी कधी नाही म्हणलंय. चला इथलं काम सोडा आणि गावाला नाही, मी तर तयार आहे, एनी टाइम तयार आहे मी. गावाला येत नाही आणि खुरपती. तर आता जे दुसरं मशीन आहे ना पत्रवाळीचं, ते सुद्धा चालू करायचं आहे, त्याच्या सुद्धा ऑर्डर येतात. तर चालू झालं हे मशीन, बरं वाटलं. बऱ्याच दिवसानंतर, भरपूर दिवस झाले, मला वाटते महिना झाला बंद होतंय मशीन. 100 GSMचा पेपर आहे. बरेचसे जण विचारतात की पेपर किती GSMचा काय आहे आम्हाला सांगा. तर 100 GSMचा पेपर आहे. आणि शक्यतो इकडे ड्रोन जे आहेत ना पाणीपुरीसाठी बरेच लोक, म्हणजे बरेच, मी ज्या एरियामध्ये राहते तिथं 100 GSMचाच. आता GSM म्हणजे काय, ते ह्याची जी जाडी असते ना ती.
त्याच्यापेक्षा आणखी मग 120 GSM येतो, त्यानंतर मग परत 140 GSM येतो, 150 GSM येतो, 200. पण इतके जाड क्वालिटीचे ड्रोन वापरत नाही ते. 120 पर्यंत शक्यता जास्तीत जास्त. बरोबर ना? हा गाणी येतात त्यांना, गाणी म्हणतात. बोर झालं काय का? गाणी म्हणायला चालू आहे त्यांचा. आवाज येतोय का मशीनचा? मशीनचा आवाज येतोय का? आधी ड्रोन कट होत नव्हते, आता बऱ्यापैकी ड्रोन कट व्हायला लागलं. तिथला एक पत्रा आम्ही ओपन केलेला आहे. आता तिथे थोडीशी सेटिंग करायची, तो पत्रा लावायचा आहे. काय झालं? सरकला, रोल सरकला.